मराठी टेलिव्हिजनची सर्वात हिट मालिका म्हणजे आई कुठं काय करते. तब्बल 5 वर्ष या मालिकेनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आई कुठं काय करते ही मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली. अरुंधती देशमुख आणि तिच्या भोवती फिरणारी मालिकेची गोष्ट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. वर्षभरापूर्वीच आई कुठं काय करते या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर अनेकदा ही मालिका पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रेक्षकांकडून करण्यात आली होती. आई कुठं काय करते या मालिकेनंतर अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या, पण आई कुठं काय करते सारखी प्रसिद्धी या मालिकांना मिळाली नाही. अखेर प्रेक्षकांची ती इच्छा पूर्ण होणार आहे. आई कुठं काय करते ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चॅनल कडून नुकतीच ही माहिती देण्यात आली आहे. ही मालिका येत्या 22 डिसेंबर पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता पाहता येणार आहे. मालिका पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती समोर येताच चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. संध्याकाळी 7 वाजता आई कुठं काय करते ही मालिका कशी काय सुरू होऊ शकते असा प्रश्न तुमच्याही मनात उपस्थित झाला का? तर ही मालिका स्टार प्रवाहावर नाही तर प्रवाह पिक्चर या वाहिनीवर सुरू होणार आहे. प्रवाह पिक्चरच्या सोशल मीडियावर मालिकेचा जुना प्रोमो शेअर करण्यात आला आहे. प्रवाह पिक्चरवर अनेक मराठी सिनेमा दाखवले जातात. तसंच स्टार प्रवाहाच्या अनेक जुन्या मालिका देखील पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. अशातच आता रात्री 7 वाजता आई कुठं काय करते ही मालिका देखील पाहायला मिळणार आहे. अरुंधती, अनिरुद्ध, संजना, आप्पा, आई, अभिषेक, यश आणि ईशा सारख्या अनेक पात्र या मालिकेने प्रेक्षकांना दिली. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने अरुंधतीची उत्तम भूमिका साकारली होती, तर अभिनेते मिलिंद गवळी यांनी अनिरुद्ध आणि संजनाची भूमिका रुपाली भोसलेने साकारली होती. मधुराणी प्रभुलकरची मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका जानेवारी 2026 पासून सुरू होतीये, तर अनिरुद्ध देखील वचन दिले तू मला मालिकेत दिसणार आहे. रुपाली भोसले लपंडाव या मालिकेत खलनायिका साकारत आहे. आई कुठं काय करते ही मालिका संपल्यानंतर कलाकारांना दमदार मालिकांमधून कमबॅक केला